जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कोप आवड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. भक्ती मार्गातल्या एका साधकाला उपासकाला काही प्रश्न विचारले गेले. तो साधक म्हटल्यानंतर त्यांनी जी उत्तरं दिली आहेत ना ती इतकी हृदयस्पर्शी आहेत, त्यामुळे ते प्रश्न आणि ती उत्तरं ही दोन्हीही ऐकण्यासारखी आहेत. पहिला प्रश्न विचारला गेला की तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्राप्ती कुठली. यावर त्याने उत्तर दिलं की माझ्या सद्गुरूंची प्राप्ती हे सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. कारण हा जो मार्ग आहे हा अध्यात्म मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कधीही शिष्य गुरूंना निवडू शकत नाही, तर गुरु शिष्याला निवडतो. कुठल्या तरी माध्यमातून तो शिष्यापर्यंत पोहोचतो आणि या जन्मामध्ये मला माझ्या सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. अच्छा, आनंदाची गोष्ट नाही म्हणजे हीच आनंदाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे का तुमच्यासाठी? माझे सद्गुरू ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, पण त्याहूनही आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा मला मिळत असलेला सहवास. हा सहवास जितका जास्त मला मिळतो तितका त्यांच्या कृपेचा मला जास्तीत जास्त अनुभव मिळतो आणि हा सहवास माझ्यासाठी सगळ्यात आनंद देणारी गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे मग हीच भाग्याची गोष्ट आहे का? यावर त्याने असं सांगितलं, भाग्याची गोष्ट म्हणजे मला मिळालेला मनुष्य जन्म. मनुष्य जन्म म्हणजे अंतिम आहे आणि या जन्मामध्येच ईश्वराला प्राप्त करून घेता येतं. त्यासाठी मार्ग दाखवणारे सद्गुरू आहेत आणि त्या मार्गावरून चालत चालत मला भगवंताची प्राप्ती करून घेता येणार आहे. त्यासाठी हा मनुष्य जन्म माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खरंच किती छान वाटतं ना असे विचार ऐकून. आणि असेच उत्तमोत्तम विचार कथेमधून कीर्तनामधून तुमच्यापर्यंत पोहोचवणारा तुमचा आवडता कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे आणि आता वेळ झालेली आहे कथा श्रवणाची. दत्त अवतार महिमा कथा आजच्या भागाला सुरुवात करूया. कथाकार आहेत हरिभक्तीपरायण गीतांजली ताई झेंडे. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दत्तात्रेय भगवान की जय. भगवान दत्तात्रेयांच्या या परम मधुर अमृतमयी कथेचं आपण रसास्वादन करतोय की भगवान दत्तात्रेय त्यांचं जन्मचरित्र आणि भगवान दत्तात्रेयांच्या कार्याचा ज्ञानाचा मागोवा घेत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चाललेले भगवान दत्तात्रेयांचे काही अंश अवतार असा हा दत्त महिमा आपण या ठिकाणी श्रवण करतोय. आणि निश्चित हा दत्त महिमा श्रवण करण्याकरता प्रभूंनी ठिकाणही अतिशय योग्य निवडलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांचा असणारे अंश अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वास्तव्यानं करुणेनं पुण्यपावन झालेली ही भूमी की ज्या भूमीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराचा 5वा वर्धापन दिवस, त्यानिमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्ट जत यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष श्री आदरणीय बापूसाहेबजी पवार यांच्या माध्यमातून आणि सर्व स्वामी भक्तांच्या तन मन आणि धन या सादर सविनय सेवेतून चालू असलेला हा महोत्सव, या महोत्सवाकरता आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने ही कथा भगवान दत्तात्रेयांचं चरित्रगान ऐकण्याकरता या ठिकाणी आलेला आहात. म्हणून आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि भगवान दत्तात्रेयांच्या
एका अतिशय सुंदर भजनानं आपण आपल्या चरित्र भागाला सुरुवात करूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वा, किती आनंद वाटतो ना असं मधुर संगीत श्री स्वामी महाराजांची बिरुदावली. पण एक लक्षात ठेवा, कथा ही जीवनाची व्यथा नष्ट करणारी आहे. संसारामध्ये जेवढी जेवढी म्हणून दुःख आहेत, जेवढे जेवढे म्हणून त्रास आहेत, जेवढ्या जेवढ्या म्हणून चिंता आहेत, प्रत्येकाच्या भोवती आहेत. माझ्या काय किंवा तुमच्या काय, जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर आहात आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्या सगळ्या वैयक्तिक अडचणी आहेत. सगळे नवरा आहे, माणसं आहेत, घरदार आहे, प्रपंच आहे, त्यातल्या अडचणी आहेत, अनंत अडचणी आहेत. आज हे कमी आहे, उद्या ते संपलंय, परवा ते आणायचंय, हे कर्ज आहे, ते आहे. हे सगळं आठवतं कधी? ज्यावेळेला आपण नामाच्या बाहेर असू त्यावेळेला. एकदा का नामाच्या आत आलो की सगळी दुःख संपून जातात. मी स्वामींची आहे आणि स्वामी माझी आहे ही विभूती फक्त स्वामींच्या समोर येते. संसारातली किती दुःख असू द्यात, ती सगळी दुःख संपवण्याचं सामर्थ्य स्वामींच्या तेजपुंज चेहऱ्यामध्ये. आणि त्यामुळे सगळी दुःख संपवण्याकरता कधीतरी स्वामींच्या या अतर्क्य अशा अवधूत अशा या रूपासमोर या, शरण जा, ती कृपा करतीलच. ते तेवढ्या करताच बसलेत. फक्त आपण जायचं आणि त्यांच्या पुढं करुणेचं दान मागायचं. झोळी पुढं केली, नियम आहे, दाराच्या पुढं झोळी पुढं केली की माऊलीनी यायचं आणि त्या झोळीत. हा जसा व्यवहारातला नियम आहे तसं तुम्ही सद्गुरूंच्या दारात गेला आणि सद्गुरूंच्या दारात आपली झोळी पुढं केली. फक्त एक करा, झोळी रिकामी ठेवा.
कारण आधीच आपली झोळी भरलेली असायची आणि त्या भरलेल्या झोळीत जर का दान मागायला जायचो मग मेलं सगळं. म्हणजे त्याच्यात जे आहे ते तर उरणारच नाही, पण शेवटी त्या करुणेनं ती झोळी फाटून जाणार, काहीच उरणार नाही. त्यामुळे स्वामींच्या दारात जाल ना त्यावेळेला आपली झोळी रिकामी ठेवून जा आणि एक करा, ती झोळी स्वामींच्या दारामध्ये नुसती ठेवू नका, ती झोळी रिकामी करून त्यांच्या दारात जाऊन ती झोळी मागा. स्वामी काहीतरी दान द्याल का हो? स्वामी काहीतरी माझ्या झोळीमध्ये टाकाल काय हो? तुमच्या करुणेचा प्रसाद माझ्या झोळीमध्ये पडेल काय हो? आणि माझं जीवन कृतार्थ होईल का हो? असं ज्यावेळेला मागाल ना त्यावेळेला निश्चितच ते कृपा करतील आणि ज्या दिवशी त्यांची कृपा होईल त्या दिवशी जीवनातली सगळी दुःख संपून जातील. कारण एक लक्षात ठेवायचं, जे सामर्थ्य स्वामींच्या मध्ये आहे तेच सामर्थ्य स्वामींच्या कृपेमध्ये आहे. एकदा कृपा कटाक्ष निहाळले आपुल्या पदी बैसविले. कृपा कटाक्षाने त्यांनी निहाळलं की ते बस त्यांच्या परमपदाला ते सद्भक्ताला नेऊन पोचवतात. फक्त दुःख त्यांच्या पुढे मांडा. मी तुम्हाला काल सांगून आले, कालच्या भागामध्ये आपण ती सुमन नामक स्वामींची भक्त पाहिली की जिच्या पोटातला गर्भ, तो गर्भ ती पडली, तो गर्भ मरण पावला, अत्यंतिक दुःख तिला झालं. त्या दुःखामध्ये तिने विचार केला, बस आता मला गर्भच नाही ना, आता मला कधी बाळ होणारच नाही ना, मग हे जीवन तरी काय करू, संपवायचं म्हणून निघाली. ती जीव देण्याकरता निघाली, उडी मारण्याकरता निघाली आणि तेवढ्यात अंतराने स्वामींनी जाणलं की अरे सुमन निघाली जीव देण्याकरता. त्या चोळप्पाला आवाज दिला, चोळ्या लवकर ये, लवकर ये चोळ्या. अरे सुमन जीव द्यायला निघाली. माझा भक्त संकटात आहे ना, मला गेलं पाहिजे, धावलं पाहिजे. आवाज दिला, चोळ्या लवकर जा आणि सुमन वाचव. जीव देणार तेवढ्यात त्या सुमनला वाचवलं. थांब, तुला स्वामींनी बोलावलं. एक लक्षात ठेवा, सद्गुरूची कृपा इतकी मोठी असते की संकटाच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही स्वतःला संपवायला निघाल त्यावेळेला तुम्ही तुमची चिंता तर संपवतीलच, पण तुमचं जीवन सुद्धा स्वामी वाचवतील. तुमचं जीवन सुद्धा स्वामी वाचवतील. आणि अर्थातच त्या उरलेल्या जीवनामध्ये फक्त एक करा, सद्गुरूला विसरू नका. मग सद्गुरूला कायम स्मरणात ठेवा, कारण त्यांनी आमची नौका पहिलं तीराला पोचवण्याचं काम केलं. त्यांनी आम्हाला या भवसागरातून तारलेलं आहे. त्या सुमनला वाचवलं. त्या सुमनला सांगितलंय, बघ तुझ्या जीवनामध्ये दुःख आहेत, मान्य आहे, तू जीव द्यायला निघालीस, हा मनुष्य देह परत आहे. 84 लक्षाचा लागे वारा, तेव्हा हा मनुष्य देह आम्हाला मिळतोय. एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्मिळ आहे. आणि सुमन, हा देह तू सोडायला निघाली. अगं विचार कर, तुला संसार आहे, तुला नवरा आहे, तुला सासू आहे, तुला सासरे आहेत, परिवार आहे तुला. तू निघून गेली तर तुझ्या नवऱ्याचं काय होईल? निघून गेलीस त्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचं काय होईल? कोण आहे ग त्यांना तुझ्याशिवाय? एक लक्षात ठेवा, हे एवढं प्रेमाने सांगण्याकरता जीवनामध्ये सद्गुरूच हवेत. आमच्यासारखी एखादी असती ना, जा मर, कशाला थांबतीस, काय तुझं खरं आहे, जा मर, थांबू नकोस, असं म्हणून आम्ही निघतो. पण आम्हाला भीती वाटते नाही का. एखादी बाई आहे, वैतागली नवऱ्याला, त्याच्या पेताळाच्या जाचाला कंटाळली. आणि खरंच आयुष्यामध्ये सगळ्या पुरुष बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या घरामधली स्त्री, तुमच्या घरामधली तुमची पत्नी, तुमच्या घरामधली तुमची आई, तुमच्या घरामधली तुमची बहीण, तुमच्या घरातली तुमची मुलगी, या सगळ्या घरातल्या देवता आहेत. आणि त्या देवतेना जपायचं असेल, त्यांचा मान राखायचा असेल, त्यांचा सन्मान राखायचा असेल, तर एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना किती मोठं सुख नाही दिलं तरी चालेल, फक्त निर्व्यसनी जगा. काही अपेक्षा नाही त्यांना, निर्व्यसनी जगा. कारण निर्व्यसनी जगणं फार महत्वाचं आहे. किती मोठे मोठे संसार धुळीला मिळालेत हे आपण पाहिलंय. पिण्यामुळे वाटोळ झालेलं आहे संसाराचं. आणि त्याच्यामुळे खरंच सांगते, नका व्यसनांच्या आहारी नका जाऊ, नका आयुष्याची स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करू.
होरपळून नका टाकू, आपल्या मुलाबाळांना नका उघड्यावर आणू, नका तुमच्या बायका पारुणा आणि नका दुःखामध्ये टाकू. ते करता विनंती आहे, तुम्ही माळ घालाल न घालाल, तुम्ही सद्गुरूचे अंकित व्हाल न व्हाल मला माहीत नाही, पण निदान व्यसनाचा नाद तरी करू नका. ती बाई पेताळलेला त्या नवऱ्याला, कंटाळलेली संसाराला आणि कंटाळलेली त्याच्या पेताळाच्या दाताला, बस म्हणले नाही जगायचं, मरायचं. निघाली त्याच्या दाताला कंटाळून, मरण्याकरता म्हणून निघाली. नेमकं एका जाणकाराने रस्त्यात पाहिलं. आमच्या बापूंसारखा एक जाणकार होता, नेमकं त्यांनी रस्त्यानं पाहिलं या माळानी जाताना. कुठं चाललीस ग, अडवू नका मला. अगं म्हणले बाई एकटी आहे, रात्रीची वेळ आहे, हे माळ आहे सगळं, जवळपास कुणी नाही, अंधार पडलेला आहे, म्हणून तुला विचारतो कुठं चालली. अडवू नका. अगं बाई मी तुला अडवत नाही, फक्त तू एकटी आहे, रात्रीची वेळ आहे, सोबत कुणी नाही, हे ठिकाण बघ जरा, बघ सगळं अलीकडं पलीकडं, एकटे आहे म्हणून तुला विचारतोय कुठं चाललीस. म्हणली तुम्ही विचारलं म्हणून सांगते. त्या पेताड नवऱ्याच्या जाचाला कंटाळले आणि निघाले जीव द्यायला. त्यांनी पाहिलं, म्हणले तू जीव द्यायला चालली. हो खरंच जीव द्यायला चालले, खरंच जीव द्यायला चालले. म्हणजे मला एक सांग, जीव द्यायला चालली म्हणते आणि मग हातात कंदील कशाला घेतलाय. ती म्हणली तुम्हाला काय आहे, इचुकाट्याची भीती वाटते. आता जिला इचुकाट्याची भीती वाटते तिने जीव द्यायला जावं का, प्रश्नच आहे ना. तसं मरण्याची भीती मोठी आहे, पण ती भीती वाटते तरी माणसं मरण्याचा प्रयत्न करतात. पण खरं एक सांगू तुम्हाला, नैराश्याने स्वतःच्या जीवनाला संपवूच नका. ज्या दिवशी जीवनामध्ये नैराश्य येईल, ज्या दिवशी जीवनामध्ये उदास वाटेल, ज्या दिवशी जीवन हताश होऊन संपवावंसं वाटेल, त्या दिवशी त्या संपलेल्या जीवनाला, संपवायला चाललेल्या जीवनाला वाचवण्याकरता आपले सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणून ज्या दिवशी आपल्या सद्गुरूला शरण जाऊ ना, त्या दिवशी आपलं जीवन संपलं, संपन्न झालं, सार्थकी लागलं. तर सुमनला वाचवलं महाराजांनी, केवढी क्रांती आहे बघा. या सत्पुरुषांनी कित्येक जणांची जीवनं वाचवली, कित्येक निर्व्यसनी लोक करून टाकली, कित्येक व्यसनी लोकांना व्यसनापासून परावृत्त केलं, कित्येक लोकांच्या अंतःकरणातला जो अहंभाव होता तो संपवून टाकला स्वामींनी. अनेक भक्तांची नौका पहिलं तीराला पोचून टाकवली स्वामींनी. अगदी आत्ताच्याही एवढ्या धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये कित्येक स्वामी भक्त आहेत की जीवनामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातले सगळं जे काही असेल ते अक्कलकोटला स्वामींच्या चरणावरती वाहून टाकलं. स्वामींचा दास झाले, कायेनं वाचेनं मनानं त्यांनी स्वामींचं दास्यत्व पत्करलं आणि स्वामींचा दास झाले. अगदी आजच्याही काळामध्ये कित्येक तरुण आहेत, एवढं विज्ञानवादी जगणारी माणसं आहेत, पण एवढी विज्ञानवादी जगणारी माणसं तुम्ही अक्कलकोटला गेलात ना तर पारायणाला बसलेली तुम्हाला दिसतील. एवढं स्वामींनी जीवन बदलवून टाकलं त्यांचं. एखादा प्रसंग जीवनात असा आला की त्या प्रसंगाने अवघं जीवन स्वामीमय झालं. या घरामध्ये स्वामी घर करून राहिले. आणि असे श्री स्वामी माऊली ज्यावेळेला अनेक भक्तांवरती कृपा केली आणि अनेक भक्तांवरती कृपा करून 40 वर्ष अक्कलकोट मध्ये वास्तव्य केलं. आणि आता मात्र एक वेळ आली, अवघ्या शिष्याना भक्तांना जवळ बोलावून घेतलं. बाबांनो, वडाचे झाड धरून बसा. का हे सांगण्यामागे एक मतितार्थ होता. वडाचे झाड धरून बसा, कारण मी कालच सांगून आले, वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाचं विशेष आहे, त्या वडाला पारंब्या येतात. त्या पारंब्या पुन्हा एकदा खाली जातात, जमिनीत रुततात. जमिनीत रुतून त्या पारंबीतून पुन्हा एकदा एक नवीन वृक्ष तयार होतो. तो वटवृक्ष बहरतो, वाढतो, आसमंताशी स्पर्धा करतो. पुन्हा त्याला पारंब्या येतात आणि पुन्हा त्या जमिनीमध्ये रुततात. असे एकाला एक एवढी दाटी या वटवृक्षांची होते. आणि एवढी दाटी या वटवृक्षांची झाल्यानंतर त्याच्यातून अनेक वृक्ष साकारतात.
आणि त्या वटवृक्षाने समृद्ध होतं, अवघं आयुष्य समृद्ध होतं. त्याप्रमाणे आपल्या श्री स्वामी रूपांतून, आपल्या श्री स्वामी माऊलीसारख्या सद्गुरूकडून सबीज नामोपदेश घ्यावा आणि तो सबीज नामोपदेश घेऊन ते बीज, नामाचं बीज साधकाच्या अंतःकरणामध्ये रुजावं आणि ते सबीज नाम साधकाच्या अंतःकरणात रुजल्यानंतर ते विस्तारावं आणि त्या विस्तारातून स्वामी कृपेचा वटवृक्ष जीवनामध्ये निर्माण व्हावा आणि जीवनाचं कल्याण व्हावं. साधकाच्या जीवनाची कृतार्थता व्हावी. काय आहे हो श्री स्वामी समर्थ? केवढा मोठं महावाक्य आहे, केवढा मोठा बीजमंत्र आहे, केवढी मोठी दिव्य अनुभूती आहे. आजही या दिव्य अनुभूतीला आम्ही झेलतोय, आम्ही अनुभवतोय. कित्येकांच्या जीवनामध्ये स्वामींनी परिवर्तन करून टाकले. श्री बघा, नावाचा अर्थ किती गोड आहे. श्री, श्रीपदा विराजित. ज्यांच्याकडे गेल्यानंतर लक्ष्मीला कमीच नाही. जे स्वामींचे बघतायत ना, फक्त नाव घ्यायचं स्वामी स्वामी म्हणलं की त्यांच्याकडं काय म्हणाल? खाणं पाहिजे घ्या, पैसा पाहिजे घ्या, ऐश्वर्य पाहिजे घ्या, कपडे पाहिजे घ्या, अलंकार पाहिजे घ्या. श्रीपदा विराजित, काहीच कमी नाही, बरोबरून देणार आहेत. श्रीपदा विराजित. श्री म्हणजे अखंड लक्ष्मी ज्यांच्यावरती कृपा करते. श्रीपदा विराजित. स्वा म्हणजे अहंकार, स्वा म्हणजे समर्पित करणे. बघा, तुम्ही यज्ञामध्ये आहुती दिली जाते ना, यज्ञामध्ये आहुती देताना त्या प्रत्येक देवतेची आहुती देऊन झालं की शेवट म्हणलं जातं स्वाहा, स्वाहा, स्वाहा. स्वा म्हणजे समर्पित करणे, स्वा म्हणजे समर्पित करायचं. मी म्हणजे अहंकार, ज्यांना आपला अहंकार समर्पित करायचा असे स्वामी. श्रीपदा विराजित, ज्यांना आपला अहंकार समर्पित करायचा. आणि एकदा का अहंकार समर्पित केला की जे या संसार रूपी भवसागरातून या भक्ताला, या शिष्याला, या लेकराला, या देहाला, या जीवाला सहज तारुण नेण्याकरता जे आपल्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत खंबीर आहे, त्यांना म्हणायचे समर्थ. असे जे आहेत ते श्री स्वामी समर्थ. आज एवढं मोठं विहंगम अक्कलकोट निर्माण केलं. राजापासून रंकापर्यंत सर्वांवरती कृपा केली आणि श्री स्वामी माऊली 40 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालं. आणि आता मात्र सर्व भक्तांना आपल्या जवळ घेतलं आणि सर्व भक्तांना जवळ घेऊन सांगितलं, बाबांनो, आयुष्यभर नामस्मरण करा, श्री गुरूंची कास धरा. या ऐल तीराहून पैल तीरापर्यंत पोचण्याकरता आपल्या सोबत अखंडपणे आपल्या सोबत असतात ते आपले श्री सद्गुरू स्वामी. आपली माऊली आपल्या बरोबर आहे. नामाची कास सोडू नका, व्यसनापासून दूर राहा. जीवनामध्ये आपले सद्गुरू आपल्या सोबत कल्याण करण्याकरता आपल्या जवळ आहे. जो जो मला अनन्य भावानं शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवेल, असं निर्भयी वचन स्वामींनी प्रत्येकाला दिलं. आणि अचानक स्वामींना ज्वर भरला, ताप आला. कधी आजारी न पडणारे स्वामी, कधी न झोपणारे स्वामी, कारण कधीच ते त्यांच्यासोबत त्यांचे एक भक्त होते, केळकर महाराज. तुम्ही चरित्रामध्ये वाचलं असेल ते केळकर महाराज. त्यांनी एवढे स्वामींच्या सानिध्यात राहिले होते, एवढे स्वामींच्या जवळ राहिले होते. ते केळकर स्वामी म्हणतायत की मी कधीच स्वामींना झोपलेलं पाहिलं नाही, कधीच स्वामींना मी झोपलेलं पाहिलं नाही. कधी ते जेवायचे, कधी मनात आलं तर जेवायचे सुद्धा नाही. कित्येक दिवस उपवासी राहिले. विचार करा, जी विभूती या विश्वाच्या कल्याणाकरता इथं आली, तुमच्या आमच्या करता, जे 40 वर्षात नीट कधी झोपले सुद्धा नाहीत, ज्यांनी नीट अन्न ग्रहण केलं नाही, रात्रंदिवस विश्वाच्या तळमळी करता, रात्रंदिवस विश्वाच्या कल्याणाकरता जे अहोरात्र फिरत राहिले, भक्तांची काळजी करत राहिले, भक्तांच्या मागं पुढं फिरत राहिले, भक्तांचा योगक्षेम चालवत राहिले. जगामध्ये माझ्या भक्ताला कधीच काही कमी पडू नये म्हणून जे फक्त आणि फक्त भक्तांचा विचार करत राहिले, जीवनामध्ये त्यांना सद्गुरू म्हणावं. 40 वर्ष कधी आजारी नाही पडले, कधी झोपले नाही स्वामी, कधी गाढ झोप त्यांना लागली नाही, कधी गोरल्याचं केळकरांनी ऐकलं नाही.
फक्त फक्त स्फुटपणे बोलत राहायचं, काहीतरी करत राहायचं, काहीतरी लीला करत राहायच्या, कोणाला तरी शिव्या द्यायच्या, कोणाला तरी बोलायचं, कोणाला तरी जवळ यायचं, सगळं 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 त्यांच्या लीलया. आणि रात्री तेच, दिवसाही तेच, सगळा खेळ तोच. आज मात्र स्वामींना जोर भरला. विचार केला का बरं स्वामींना ताप आला असेल. लोकांचे त्रिविध ताप संपवणारे स्वामी, आज माझ्या स्वामींना ताप भरला. छोळप्पा, बाळप्पा, केळकर महाराज, सगळी 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 बिडकर महाराज, सगळी सगळी मंडळी, सगळे भक्त स्वामींच्या जवळ आले. हर तऱ्हेनं जेवढे उपचार स्वामींना करता येईल तेवढे उपचार स्वामींना प्रत्येक भक्त करतोय. स्वामींचा ताप काही उतरे ना. काय बरं झालं असेल, का माझी स्वामी माऊली तापली असेल, काय झालं असेल, का माझ्या स्वामी माऊलींचा ज्वर कमी होत नाहीये, इतके सगळे उपचार करतोय, का उतार पडत नाहीये. एका भक्ताने जवळ येऊन स्वामी महाराजांना विचारलं. बाळप्पा, ते बाळप्पा जवळ आले. माऊली, स्वामी राया, गुरु राया, यतिवरा, फार प्रेमाने, स्वामी राया तुम्हाला बरं केव्हा वाटेल, स्वामी माऊली तुम्ही कधी बरे व्हाल, असं त्या बाळप्पाने विचारल्या बरोबर स्वामी महाराज तेवढ्या ज्वरामध्ये घाड करत त्या बाळप्पाच्या अंगावरती धावले आणि आवाज दिला. बाळ्या, जेव्हा पंढरी जळेल अथवा डोंगर बोलतील तेव्हाच आराम पडेल. दुःख विवळ का होता. त्यांचं बोलणं इतकं अतर्क्य होतं ते कुणाला कळण्याजोगच नव्हतं. आवाज दिला. बाळ्या, जेव्हा पंढरी जळेल. पंढरी कधी जळेल काय, चक्रावरी पंढरी, अविनाश आहे पंढरी, पण तरी सांगितलं जेव्हा पंढरी जळेल अथवा डोंगर बोलतील. तुम्ही दुःख विवळ का होता. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी अर्थातच जेव्हा पंढरी जळेल, हा देह म्हणजे पंढरी आहे, या देहातला आत्मा म्हणजे विठ्ठल आहे. ज्या दिवशी हा देह जळेल तेव्हा जेव्हा पंढरी जळेल. काय काय सुंदर वचन आहेत महाराज, नाही का. एकाया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ओ हे शरीर, ही काया, हे शरीर म्हणजेच पंढरी आहे, त्यातला आत्मा म्हणजे विठ्ठल आहे, त्याच्यामध्ये नांदणारा आत्मा म्हणजे माझा पांडुरंग आहे. ज्या दिवशी ही पंढरी जळेल, ज्या दिवशी डोंगर बोलतील तेव्हाच आराम पडेल. दुःख विवळ का होता. दुःखा करू नका, चिंता करू नका, विवळ होऊ नका. आजपर्यंत जी सलगी केली त्या सलगीनं तुम्हाला सांगतोय, मूळ पुरुष वडाचे झाड, आमचे नाव नृसिंहभान, वडाचे झाड धरून बसा. पुन्हा सांगितलं, तुमचा योगक्षेम मी चालवीन, मला सर्व भावाने शरण या. फारच फारच आनंद वाटला. पण स्वामी माऊली जरी आनंदात असले तरी भक्त मात्र जाणून होते की ज्या अर्थी स्वामी हे निर्वाणीचं बोलतायत त्या अर्थी स्वामी माऊली आता आता निघालेत. आता निघालेत स्वामी माऊली. सगळे 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 भक्त रडायला लागलेले आहेत. त्या क्षणी स्वामी माऊलीने आवाज दिला, चोळ्या. अधिकारामध्ये नावाला महत्व नसतंच, प्रेमामध्ये नावाला महत्व नसतंच. कृष्ण परमात्मा जगाचा बाप होता, जगाकरता तो योगेश्वर होता, जगाकरता तो ब्रह्मांड नायक होता. पण तो कृष्ण परमात्मा ज्या वेळेला यमुनेच्या मातीमध्ये गोपाळांच्या समवेत ते दही, दूध, लोणी, तूप खात होता ना, त्यावेळेला तो पेंड्या, बाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल ते सगळे 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 गोपाळ पळत 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 यायचे आणि आवाज द्यायचे, किचन्या, ए किसन्या, अरे किसन्या, अरे ये ना दही दूध खा. का. एक लक्षात ठेवा, प्रेमाच्या पुढे नाव महत्वाचंच नसतं. प्रेमात सगळं काही माप असतं. एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या प्रेमामध्ये
त्या ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याकरता नाव कोणतंही असू देत, त्याला आवाज देताना मग ते उद्धट देऊ देत, नाही तर एकच जेवढ्या उद्धटपणे आवाज देऊ तेवढं कळतं हा तर तेवढ्या जवळच आहे बरं का, मर्जीतला आहे बरं का, म्हणून तेवढ्या आणि अधिकाराने आवाज दिला जातोय. अरे विचार करायचा, हा जगाचा बाप आहे, याला ब्रह्मांडाचा नायक आहे, आणि हे सगळे गोपाळ त्याला किसन्या म्हणतात म्हणजे काय? अरे ते तुमच्याकरता योगेश्वर असेल, त्यांच्याकरता किसन्याच. तसं जेवढं प्रेम त्या व्यक्तीवरती असतं तेवढ्या प्रेमानं व्यक्तीला आवाज दिला जातो. आवाज दिला चोळ्या, आमच्या मंगल स्नानाची तयारी कर. आम्हाला मंगल स्नान करायचंय. चोळपाना लक्षात आलं काहीतरी बिनसलंय आज स्वामी माऊलीचं, काहीतरी बिनसलंय. ज्यावेळेला मंगल स्नानाची तयारी केली, मंगल स्नान ते पाणी समोर आणलं, उष्णोदक ते पाणी समोर आणून ठेवलं. सुंदराबाई पळत पळत आल्या, कारण रोजचा नियम होता ना सुंदराबाईंचा, स्वामी महाराजांना आंघोळ घालायची, स्नान घालायचं. या सुंदराबाईंचा पळत 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 आल्या, स्वामी महाराजांना आंघोळ घालणार. तेवढ्यात आवाज दिला, सुंदरे थांब, आज आमचं मंगल स्नान आम्ही करणार, आम्हाला स्नान करू दे. किती दिवस आम्हाला स्नान घालशील? ज्या दिवशी आलो तेव्हापासून तूच आम्हाला स्नान घालतेस. काय भाग्य असेल हो त्या माऊलीचं, काय भाग्य असेल की त्या माऊलीला स्वामीला स्नान घालण्याचं पुण्य मिळावं. सुंदरे आम्ही आमचं स्नान स्वतः करणार आहोत. आज मात्र सुंदराबाईंना वाईट वाटलं. का? आज माझी स्वामी माऊली, कधी माझ्याशिवाय स्नान न करणारी माऊली आज स्वतःची आंघोळ स्वतः करते. काय बरं झालं असेल? बाजूला झाल्या सुंदराबाई, स्वतःचं स्नान स्वामींनी स्वतः केलं. आणि ज्यावेळेला स्नान करून स्वामी महाराजांनी तो तक्का आहे जो नेहमीचा आहे तो तक्का आपल्या सोबत घेतला. तो तक्का सोबत घेऊन आवाज दिला, बाळ्या चल आमच्या सोबत. निघाले. स्वामी महाराजांनी तक्का उचलला, तो बगलेमध्ये दाबला, बाळप्पाला चोळप्पाला सोबत घेतलं. आणि ज्यावेळेला सगळी 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 गर्दी जमलेली आहे, ही भक्तांची गर्दी पुढे आहे, सगळ्यांना वार्ता पसरलेली आहे, स्वामी महाराजांना ज्वर भरलेला आहे. सगळ्या भक्तांकडे पहिला अभय दिला, ए भजन चालू करा तुम्ही, मला अखंड नामस्मरण ऐकायचंय. भजन चालू करा तुम्ही, मला अखंड नाम जप ऐकायचंय. असं म्हटल्याबरोबर सगळ्या भक्तराजांनी आणि टाळ आणले, मृदंग आणले, वीणा आणली, भक्तांनी बसलेत पुढं. स्वामी महाराजांनी ते सगळं तो तक्क्या बगलेमध्ये दाबलेला आहे. मंगल स्नान झालेला आहे. स्वामी माऊली आणि सुंदर अशा तेजस्वी आहुतीमध्ये 40 वर्ष अक्कलकोटामध्ये निर्माण केलेले हे साम्राज्य, त्या साम्राज्याने आता मात्र स्वामी माऊली तो तक्क्या दाबलेला आहे आणि सगळ्या भक्तांकडे पाहिलं. तुम्ही भजन चालू ठेवा, आता आम्ही निघालो, तुम्ही भजन चालू ठेवा. असं म्हटल्याबरोबर सगळे भक्त सरसावले. स्वामी स्वामी माऊली, स्वामी माऊली. सगळे भक्त चरणावरती आणि पुढे आले, दर्शन घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण ऐकतील ते स्वामी कसले, ऐकतील ते स्वामी कसले. अतिशय गोड असं भजन सगळ्या भक्तांनी चालू केलं. स्वामी महाराज क्षणभर त्या वटवृक्षाखाली विसावले आणि ज्यावेळेला विसावले या सगळ्या भक्तांनी गोड भजनाला सुरुवात केली. स्वामी महाराज तल्लीन झाले त्या भजनामध्ये आणि सुंदर भजन चालू झालं. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुचरणाते ध्यान धरा हो, गुरुचरणाते भजन करा, गुरुचरणाते ध्यान धरा हो, गुरुचरणाते भजन करा. दिगंबरा हो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा हो
सगळ्या भक्तांनी भजन अतिशय मनोभावे सगळेजण त्या भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. आणि त्या भजनामध्ये तल्लीन असताना मात्र आठवण आली. चोळप्पा पळत पळत आले. स्वामी, त्या सुंदराबाईला आवाज दिला, सुंदरे सुंदरे, माझ्या स्वामी माऊलींना काहीतरी खायला आणशील का ग? सुंदराबाईंना माहिती होतं ज्या वेळेला ही सुंदराबाई खाऊ घालील त्यावेळेला स्वामींनी खायचं. मी आधीच तुम्हाला सांगितलं काय या दोघांचं भाग्य असेल की स्वामी महाराजांची देहातली सेवा त्यांना करायला मिळाली. सुंदराबाई पळत पळत गेली, पळत पळत गेली. जेवणाचं ताट आणलं. का? तिला माहिती होतं ज्वर भरल्यापासून गेले कित्येक दिवस स्वामींनी काहीच खाल्लं नव्हतं, अन्नच नाही पोटात. पण विश्वाची अन्नपूर्णा आहे माझी स्वामी माऊली. काहीच नाही पोटात. पळत पळत गेली ती सुंदराबाई. आतून ताट आणलं. ते ताट घेऊन धावली स्वामींच्या पुढे आली. वटवृक्षाखाली स्थिरावलेले स्वामी ताट पुढे धरलं. स्वामी, मी तुम्हाला भरवते ना, खाल का हो? 40 वर्ष माझ्या हातचं अन्न घेतलं. ज्या अन्नातून प्रत्यक्ष परब्रह्मला मी खाऊ घातलं, ज्या अन्नाने ब्रह्मांड नायकाची भूक भागवली, ज्या अन्नानं या विश्वाच्या मालकाची भूक भागवली, काय ते अन्न असेल? स्वामी, माझ्या हातचं हा एक घास घ्याल का हो? नेहमी हट्ट करावा लागतो, आजही हट्ट करायला लावताय. स्वामी, हा एक घास घ्या ना हो. असं म्हटल्याबरोबर त्या माऊलीच्या डोळ्यातही करुणेनं पाणी आलं. आजपर्यंत सुंदराबाईंनी केलेली एवढी मोठी सेवा फळाला आलेली होती. काय द्यावं या सुंदराबाईला? काय द्यावे त्याचे भावे उतराई? काय द्यावं या सुंदराबाईला? प्रसंग मोठा करुणेचा होता. स्वामी महाराजांनी एकच केलं, त्या क्षणी ते ताट, त्या ताटाला नमस्कार केला. अन्न नव्हतं घ्यायचं, अन्न त्याग केला होता माझ्या स्वामीने. त्या ताटाला नमस्कार केला आणि त्या सुंदरेच्या डोक्यावर त्या हात ठेवला. सुंदरे, तू माझी आई झालीस ग. तू मला स्नान घातलंस, तू मला अन्न भरवलंस, तू माझी काळजी घेतलीस. मी झोपलो तर माझ्या अंगावरती अंथरूण घातलंस. सुंदरे, आईसारखी तू मला जपलंस. तुझं लेकरू मला होता आलं. काय भाग्य असेल हो त्या सुंदरेचं? स्वामींची आई होण्याचं भाग्य तिला लाभावं. करुणेनं स्वामीनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या सुंदरेनं विचारलं, स्वामी, आज या प्रसंगाला असं का बोलताय? आजपर्यंत कधी निर्वाणीची भाषा केली नाहीत, आज काही निर्वाणीची भाषा. स्वामी, असं का बोलताय? आम्ही आमचं कर्तव्य केलंय, असं नका करू. माझ्या हातचे 2 घास खावावं. गेली कित्येक दिवस झालं माझ्या स्वामी माऊलीला अन्न नाही घेतलं. गेली कित्येक दिवस झालं माझी स्वामी माऊली जेवली नाही. स्वामी, घ्याव एकतरी अन्नाचा घास घ्याव. त्या क्षणी स्वामींनी सांगितलं, सुंदरे, आम्ही निघालो न खाणाऱ्या गावी. हे निर्वाणीची भाषा ऐकल्यानंतर मात्र या सुंदरेला रडू कोसळलं. आता मात्र रडू आवरेना. दुःखाचा आवेग या अंतःकरणामध्ये तयार झालेला. कारण स्वामी तोंडानं सांगतायत, स्वामी स्वतःच्या मुखानं सांगतायत, सुंदरे, आम्ही निघालो अनंताच्या प्रवासाला, आम्ही निघालो न संपणाऱ्या यात्रेला, न खाणाऱ्या गावाला. त्या सुंदरेच्या डोक्यावर हात ठेवला. तू माझी आई झालीस ना ग माऊली. सुंदरे, तुझं कल्याण हो. काय संबंध? तिच्या पोटी जन्मालाही आले नाही स्वामी, पण तिनं आईसारखं जपलंय ना, आईसारखं सांभाळलंय ना, म्हणून तिची करुणा भागली. तुम्हाला एक करा, सत्पुरुषाकडून काय शिकायचंय ना, ज्यांनी तुमच्यावरती उपकार केलेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता निदान त्याच्या एवढं जरी कामी याल ना तरी तुमच्या जीवनाचं स्वार्थक होईल. स्वामींनी शेवट सुद्धा शिकवलं. ज्यांनी उपकार केलेत ना त्याच्या उपकारातून उत्तीर्ण व्हा.
उतराई ठेवू नका. नवस केला असेल ना, नवस फेडा. या आईच्या तरी उपकारात का उत्तीर्ण राहावं. त्या आईच्या मस्तकावर, कपाळावर मस्तकी हात ठेवला. करुणेचा वर्षाव त्या सुंदरेच्या जीवनात अपूर्व कायापालट करून टाकला. आई निघालो ग मी. सगळे बघतो इतके रडतायत, इतके रडतायत, इतके रडतायत. अहो कुणी स्वतःचं अंग जमिनीवरती पसरवून दिलंय, मान खाली घातले, कुणी टाव फोडून रडतंय, कुणी स्वामींच्या पायावरती जाऊन लोटांगण घालतंय. स्वामी नका नाव जाऊ, नका नाव सोडून जाऊ. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये स्वामींनी एवढी कृपा केली होती ते भक्त पुढे आले होते. स्वामी एवढं आम्हाला तारलं, एवढं आम्हाला दुःखातून बाहेर काढलं. स्वामी आता कुणाला शरण जायचं. ही मूर्ती परत कधी या डोळ्याने दिसायची. ही मूर्ती आमच्या डोळ्यापुढून नाहीशी होणार आहे. एवढे भक्त रडतायत. पण सर्वांच्या कल्याणाची मागणी, सर्वांच्या कल्याणाचं आशीर्वचन स्वामींनी या अवघ्या 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 भक्तांना अक्कलकोटामध्ये दिलं. आणि त्या वटवृक्षाच्या समोर स्वामींनी त्या भक्तांना वरदहस्त दिला. आणि वरदहस्त देताना एकच सांगितलं, बाबानो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.